मित्रांनो ज्या लोकांना जन्म दाखला किंवा जन्म नोंद मिळत नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप नका करू, कारण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे सांगणार आहे ते त्यात किती तथ्य आहे किंवा किती सत्य आहे किंवा त्यामध्ये राज्य सरकारने जो नियम बनवलेला आहे त्याच्यात किती सत्यता आहे हे सर्व तुम्हाला मी व्हिडिओच्या लास्टमध्ये दाखवणार आहे। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका, पूर्ण पहा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला जन्म दाखला कसा मिळेल याची संपूर्ण A to Z माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते कोणत्या नियमाप्रमाणे तुम्हाला त्याची प्रोसेस करायची हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो मी आपला मनोहर पाटील, तुम्ही जर आपल्या मराठी YouTube चॅनलवर डिजिटल मनोहर मराठी YouTube चॅनलवर नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चला मित्रो आपण व्हिडिओकडे वळूयात। मित्रांनो जन्माची नोंद करण्यासाठी तुम्हाला एक अर्ज करायचा आहे तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयाला, किंवा तुम्ही जर सिटीमध्ये राहत असणार तर तुम्हाला नगरपालिका किंवा महानगरपालिका इथं अर्ज करायचा आहे की मला माझा जन्म दाखला हवा आहे। मित्रांनो असा अर्ज केल्यानंतर तुम्हाला तिकडनं जे उत्तर येईल, समजून घ्या तुमचा जर तिथं जर जन्मदाची नोंद असेल तर तुम्हाला ते सरळ जन्म दाखला देऊन मोकळे होतील। पण मित्रांनो जर तुमची तिथं जन्म नोंद नसेल तर ते तुम्हाला तुमची या ठिकाणी जन्म नोंद नाही असा एक लेटर लिहून तुम्हाला शिक्का मारून तुम्हाला ते कागद देतील। मित्रांनो तुम्ही त्या जन्मनोंद नसलेल्या कागदाच्या आधारावर तुम्हाला एक ॲफिडेविट करायचं आहे। ॲफिडेविट तुम्ही साध्या कागदावर करा, स्टॅम्पवर करायची गरज नाही। तुम्ही साध्या कागदावर तुम्ही ते ॲफिडेविट करून तुम्ही त्याला एखाद्या महाई सेवा केंद्राकडे जाऊन तुम्ही त्याच्यावर ॲफिडेविट करून घ्या आणि तहसीलदाराकडनं सही शिक्का करून तुम्ही त्याला पास करून घ्यायचं आहे। मित्रांनो ते ॲफिडेविट आणि तुमच्याकडे असणारे डॉक्युमेंट्स म्हणजे उदाहरणार्थ तुमचे आधार कार्ड, मतदान कार्ड, तुमचे रेशन कार्ड, तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स असतील ते सर्व डॉक्युमेंटची एक एक प्रत त्याला लावून त्याच्यावर तुम्ही सेल्फ अटेस्टेड करायचं आहे आणि तो पूर्ण बंच जो आहे तो पूर्ण सेट तो तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयाला जमा करायचं आहे। तिथं जमा केल्यानंतर तुमचे तिथले जे तहसील कार्यालयाचे कर्मचारी आहेत ते तिथं त्या तुमच्या विषयावर ते चर्चा करतील। तुमच्या ग्राम लेवलला जे तलाठी असतील त्यांच्याकडे ते प्रकरण पाठवतील की हा व्यक्ती तुमच्या गावाचा असून याचा जन्म इथं झाला आहे का याची चौकशी करण्यासाठी ते तहसील कार्यालयातील कर्मचारी तुमच्या तलाठीकडे पाठवतील आणि मग तलाठी कार्यालयात जे तुमचे डॉक्युमेंट्स जमा होतील तेव्हा तुमच्या गावाचे जे तलाठी असतील किंवा तुमचे ग्रामपंचायतचे जे लोक असतील ते कर्मचारी सर्व तुमच्या घरी येतील, तुमचे ते तपास करतील की हा व्यक्ती प्रॉपर या गावाचा रहिवासी आहे आणि तो या इतक्या वर्षापासून इथे स्थानिक आहे, त्याचा जन्म देखील याच गावात झालेला आहे, अशी पूर्ण चौकशी तुमची होईल। त्या चौकशीचा अहवाल हा परत ते तहसील कार्यालयाला पाठवतील। तिथं पाठवल्यानंतर त्यांची साधकबाधक काही चर्चा होईल, त्या चर्चा झाल्यानंतर ते तुम्हाला त्या तहसील कार्यालयाला बोलवतील। मित्रांनो तुम्हाला जो अर्ज लिहिणार आहे त्या अर्जामध्ये तुम्हाला सर्व नोंद करायचं आहे, मोबाईल नंबर, तुमचा पत्ता, तुमचं गाव, नाव, तुमची जन्मतारीख, सर्व आईचे नाव, वडिलांचे नाव सर्व त्या अर्जामध्ये तुम्हाला टाईप करायचे आहे। मग ते तुम्हाला तहसील कार्यालयाचे कर्मचारी तुम्हाला कॉल करतील किंवा तलाठी मार्फत तुम्हाला बोलवणं होईल, तेव्हा तुम्हाला तिथं त्या ठिकाणी जायचं आहे। तिथं गेल्यानंतर त्यांना सांगायचं आहे की या ठिकाणी माझा जन्म झालेला होता आणि तुमच्या सोबत तुमच्या बरोबरीचा एखादा व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही सोबत घेऊन जायचं आहे तिथं, किंवा त्याचा एखादा डॉक्युमेंट्स असेल, त्याची LC असेल किंवा त्याचा जन्मदाखला असेल जो तुमच्या बरोबरीचा आहे त्याचा जन्मदाखला किंवा काहीतरी कागद त्याच्या तिथं घेऊन जा व तो प्रूफ तिथं द्या की हा व्यक्ती माझ्यासोबत होता किंवा याचं वय आणि माझं वय एकच आहे असं तुम्हाला तिथं सिद्ध करावं लागेल। ते करून झाल्यानंतर तुमच्यावरती चौकशी होईल। तहसील कार्यालयामध्ये पूर्ण त्या विषयावर तो अहवाल जो सादर केलेला असतो त्याच्यावर पूर्ण चर्चा होते आणि मग तुम्हाला तो आदेश काढला जातो की संबंधित माणसाला ही जन्मनोंद देण्यात यावी असं ऑर्डर केली जाते आणि तो आदेश दिल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये हा दाखला मिळत असतो। मित्रांनो हा एक नियम आहे। हा नियम जर तुम्ही नीट सर्वसाधारण माणसांना हा नियम माहिती नसल्यामुळे ते तहसील कार्यालयात गेल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांनी काही उत्तर दिले की ते रिटर्न होतात आणि त्या गोष्टी ते सोडून देतात। मित्रांनो तुम्हाला या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, या नियमप्रमाणे तुम्हाला तुमचा जन्मदाखला हा मिळू शकतो। तर मित्रांनो मी जेवढी तुम्हाला आता माहिती दिली त्याच्यात किती तथ्य आहे हे मी तुम्हाला एका व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर चला मित्रांनो आपण व्हिडिओ पाहूया। 1969 व सुधारणा अधिनियम 2023 अन्वये विलंबाने करावयाच्या जन्म मृत्यू नोंदीबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत एक SOP आपण आज माननीय आरोग्य मंत्री आणि महसूल मंत्री म्हणून या ठिकाणी आम्ही एक SOP केली आहे।
की जन्म मृत्यूचे दाखले देण्याबद्दल जो घोळ तयार होतो त्या घोळाबद्दलचं एक निवेदन आहे. अध्यक्ष महोदय, जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 मधील तरतुदीनुसार राज्यात दिनांक 1/11/1977 पासून जन्म मृत्यूच्या नोंदणी करण्यात येतात. सदर अधिनियमाच्या कलम 30 अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा आणि याबाबत त्या समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकाराचा वापर करून केंद्र शासनाच्या मान्यतेने महाराष्ट्र जन्म मृत्यू नोंदणी नियम 2000 अंमलात आले असून राज्यातील जन्म मृत्यूच्या नोंदी सदर नियमांतर्गत घेण्यात येतात. जन्म आणि मृत्यूची नोंदणी कायदा 1969 मध्ये जन्म आणि मृत्यूचे नियमन आणि नोंदणी करण्याची तरतूद आहे. सदर कायद्यामध्ये जन्म व मृत्यू यांची उशिरा झालेली नोंदणीबाबत नियम 13(3) मध्ये ज्या कोणत्याही जन्माची किंवा मृत्यूची तो घडल्यानंतर 1 वर्षाच्या आत नोंदणी करण्यात आली नसेल त्याची नोंदणी जन्माचा किंवा मृत्यूचा तपशील बरोबर असल्याची खातरजमा करून पाहिल्यानंतर प्रथम वर्ग दंडाधिकारी किंवा इलाका शहर दंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशावरून आणि विहित फी भरण्यात आल्यावरच करण्यात येईल अशी तरतूद करण्यात आली होती. विधी व न्याय विभाग, भारत सरकार, नवी दिल्ली अधिसूचना दिनांक 11/8/2023 अन्वये जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 चे कलम 13 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार ज्या जन्म व मृत्यूच्या नोंदीबाबत 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीने सूचना प्राप्त होते अशा प्रकारच्या नोंदणी घेण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी ज्यांना जिल्हा दंडाधिकारी यांनी प्राधिकृत केले आहे अशा कार्यक्षेत्रासाठी ज्या ठिकाणी अशा व्यक्तीचा जन्म मृत्यू झाला आहे त्याबाबत अचूकतेबाबत खात्री करून विलंब शुल्क आकारून अशा नोंदी घेण्याबाबत आदेशित करण्याची सुधारणा तरतूद करण्यात आली आहे. वरील सुधारणेनुसार परकीय नागरिकांना बनावट जन्म प्रमाणपत्रे वितरित केल्याबाबत तक्रारी शासनात प्राप्त झाल्या होत्या. सदर तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 8/1/2025 रोजीच्या आदेशान्वये गृह विभागामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास समिती SIT गठीत केलेली आहे. तसेच उशिरा जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाकडे प्राप्त तक्रारींना अनुसरून महसूल विभागाच्या दिनांक 21 जानेवारी 2025 रोजीच्या आदेशान्वये उपरोक्त सुधारणेनुसार उशिरा जन्म मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही स्थगित करण्यात आलेली होती. उशिरा जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेबद्दल पारदर्शकता, सुटसुटीतपणा व बनावट प्रमाणपत्रे वितरित करण्यास प्रतिबंध करण्याकरता जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1959 व सुधारणा अधिनियम 2023 अन्वये विलंबाने करावयाच्या जन्म मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपद्धती संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने 12/3/2025 म्हणजे आज रोजीच्या शासन निर्णयाद्वारे सर्वसमावेशक कार्यपद्धती निश्चित केलेली आहे. नागरिकांना विविध कारणाकरता जसे शाळा प्रवेश, पासपोर्ट, 7/12 नोंदी, इतर शैक्षणिक बाबी व जन्म मृत्यू दाखले यांची आवश्यकता असते. नागरिकांना विहित वेळेत जन्म व मृत्यू प्रमाणपत्र मिळण्याबाबत अनुषंगाने महसूल विभागाच्या दिनांक 21 जानेवारी 2025 रोजीच्या आदेशान्वये उशिरा जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्याबाबतची स्थगिती आता उठवण्यात येत आहे. आणि आज जो 12 मार्च 2025 ला सार्वजनिक आरोग्य विभागाने जी SOP ठरवली आहे त्या SOP प्रमाणे आता राज्यामध्ये जन्म मृत्यू नोंदणीबद्दल आता कारवाई सुरू झालेली आहे.